मी माझ्या जातीचं प्रमाणपत्र व्हॅलिडिटी कधीचीच जाळून टाकली साहेब, जाहीरपणे. फार दिवसाचं स्वप्न होतं. जेव्हा मला समजली नाही ही जाती व्यवस्था नाही का, तेव्हाच मी ठरवलं होतं. आता जात लिहिणं तर माझ्या हातात नव्हतं, माझ्या वडिलांनी लिहिलं होतं. ते जातीचं प्रमाणपत्र जाळण्याची खूप दिवस इच्छा होती. पण मी म्हणलं एकटं जाळून का करू, एकटं जाळून थोडीच क्रांती होणार आहे. म्हणून मग मी चंद्रपूरला जाऊन जिल्हा बौद्ध परिषद स्थापन केली. त्या जिल्हा बौद्ध परिषदेचा 3 वर्षाचा कार्यक्रम आखला की चंद्रपूर जिल्ह्यातील कोणीही बौद्ध हा येत्या 3 वर्षात गरीब आणि बेरोजगार राहणार नाही अशी घोषणा केली. कारण तुम्ही जातीचं प्रमाणपत्र का बाळगता? नोकरी लागावी. का नोकरी लागावी? आर्थिक परिस्थिती डावाडोल आहे म्हणून. मग जर समजा तुम्ही गरीबच जर राहिले नाहीत तर कास्ट सर्टिफिकेटची गरज आहे का? मग तुमची गरिबी दूर करण्यासाठी म्हणून मी 3 वर्ष साहेब जिल्हा बौद्ध परिषद राबवली. त्याचे फॉर्म्युले बनवले, पुस्तक रूपाने प्रकाशित केले आणि ओव्हरऑल एकच गोष्ट सांगायची होती. बुद्धाने सांगितलेली सम्यक आजीविका. जर समजा तुम्ही सम्यक आजीविका तत्वाचं जर पालन करणारे जर असाल तर तुम्ही खरोखर गरीब असाल का? ज्याला सम्यक हिम्मत ठेवा. एवढ्या लवकर हिम्मत हारता तुम्ही? बसा, आता आपल्याला महत्वाचे मुद्दे बोलायचे आहेत. आपण कुठपर्यंत आलो होतो? सम्यक आजीविका. तर ज्यांना सम्यक आजीविका हा तत्व समजला तो मनुष्य स्वतःला आयुष्यात कधीही गरीब समजणार नाही. आणि बुद्धाच्या धम्मात वावरणाऱ्या प्रत्येक माणसाने सम्यक आजीविका या तत्वाचं पालन केलं पाहिजे. सम्यक आजीविका हे तत्व आपल्यात ओतलं पाहिजे. तोच सांगायचं होतं त्या चंद्रपुरातल्या लोकांना की अरे बाबा, हा बुद्धाचा मार्ग सम्यक आजीविका हा जर तत्व जर तुम्ही स्वीकारलेत तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत गरीब नाहीत. मग तुम्ही जेव्हा गरीब नाहीत तर मग हे जातीचं प्रमाणपत्र ठेवता कशाला? ज्याच्यामुळे आपल्या धम्माला कलंक लागत आहे. जाळून टाका. बहुत कार्यक्रम घेतले साहेब, बहुत कार्यक्रम घेतले, बहुत पुस्तकं छापले. शेवटी कास्ट सर्टिफिकेट जाळताना मी एकट्याने जाळलं. सांकेतिक असते, आज नाही उद्या जाळतील लोक. काय आपली लोक काही एकदमही ही नाही आहे. त्यांनाही धम्माविषयी प्रेम आहे, बाबासाहेबांविषयी प्रेम आहे. थोडं समजायला, ग्रास्पिंग करायला म्हणजे तयार व्हायला वेळ लागते. परंपरागत मानसिकता आहे ना, म्हणजे परंपरागत मानसिकता आहे. आपण पटकन निर्णय नाही घेऊ शकत. आपण पटकन एखादा क्रांतिकारी निर्णय घेऊ शकत नाही. आपली विचारधारा कशी थोडीशी हे झालेली आहे, संकुचित. त्याच्यावर वारंवार असा आवाज म्हणजे बोजा पडल्यामुळे. तर आज नाही उद्या मी जे केलं ते बाकीचे लोक करतील. तर मित्रांनो, तर भारत सरकारला बुद्धाच्या धम्मात जाती व्यवस्था निर्माण करण्याचा अधिकार नाही. आणि आपण प्रत्येक बौद्धांनी त्या सरकारला हे समजावून सांगितलं. समजावून सांगायची काही गरज नाही. आपण भाषण दिलं, सरकारकडून परवानगी घेतली, इथं बोलत आहोत. सरकारचे माणसं लिहित असतील, प्रत्येक गोष्ट ते लिहितात, सरकारला रिपोर्टिंग करतात. आता त्या सरकारचं काम आहे. आम्ही आता काही दुसरं निवेदन बी देणार नाही. आणि असं करू नये. जर समजा सरकारने जर या जातीय जनगणनेत आणि सार्वत्रिक जनगणनेत बुद्धाच्या धम्मामध्ये जर निर्माण केलेली जर जाती व्यवस्था जर समजा दूर केली नाही तर मग मात्र त्यांना या गोष्टीचे सविस्तर उत्तर द्यावे लागतील. त्यांना हे सिद्ध करावं लागेल की बुद्धाच्या धम्मामध्ये, बौद्ध धर्मामध्ये जाती व्यवस्था आहे.